गवणे सर यांचं स्वागत डॉक्टर श्यामकांत देवरे सर यांनी करावं. यानंतर देवरे सरांना विनंती आहे, श्री रमेश पांडुरंग तांबे यांचाही सन्मान आपण या मंचावर करावा. श्री रमेश पांडुरंग तांबे. आणि प्राध्यापक डॉक्टर दासू वैद्य यांचाही सन्मान देवरे सरांनीच करावा अशी विनंती आहे. डॉक्टर दासू वैद्य. शाह ज्ञानेश्वरी आणि स्मृतिचिन्ह देऊन आपण या सर्व मान्यवरांचा सन्मान करतो आहोत. यानंतरचा सन्मान करण्यासाठी मी माननीय मीनाक्षी पाटील मॅडम यांना मंचावर निमंत्रित करतो. मीनाक्षी पाटील मॅडम यांना विनंती करतो, कवयित्री कल्पना दुधाळ यांचा सन्मान त्यांनी करावा. शाल ज्ञानेश्वरी आणि स्मृतिचिन्ह देऊन कवयित्री कल्पना दुधाळ दौंड यांचा हा सन्मान मीनाक्षी पाटील मॅडम यांच्या हस्ते. तसेच पाटील मॅडमना विनंती आहे की संगीता बर्वे मॅडम साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या यांचाही सन्मान मीनाक्षी पाटील मॅडम यांनी करावा. धन्यवाद पाटील मॅडम. यानंतर मी नितीन डंगारे सर यांना मंचावरती निमंत्रित करतो. आज या मंचावरती महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून आलेले 6 बालकवी उपस्थित आहेत. या सर्वांचा सन्मान करण्याची विनंती नितीन डंगारे सर यांना करतो. प्रसाद माळी, नवी मुंबई. मीरा निमगावकर, पुणे. मीरा निमगावकर पुणेची आहे. यानंतर प्रबोधिनी पठाडे, अहिल्यानगर. प्रबोधिनी पठाडे, अहिल्यानगर. यानंतर श्रीकांत ढोबळे, शिरूर. कुमार श्रीकांत ढोबळे, शिरूरचा हा बालकवी.
याचाही सन्मान नितीन डंगारे सर करतील. यानंतर कुमारी नीलाक्षी जानवे कल्याण, नीलाक्षी जानवे कल्याणची आणि नाशिकची कुमारी कामाक्षी सोनवणे, कुमारी कामाक्षी सोनवणे नाशिक, हिचाही सन्मान श्री नितीन डंगारे सर करतील. धन्यवाद सर. सर्व मान्यवर कवी आणि कवयित्रींचे बालमराठी संमेलनाच्या या कवी संमेलनामध्ये स्वागत करतो. या कवी संमेलनाचं सूत्रसंचालन करणार आहेत शुभदाताई फडणवीस. या पुढची सूत्र मी शुभदाताईंकडे देतो. शुभदाताई फडणवीस. धन्यवाद निबंध. महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग आज तुमच्यापुढे घेऊन आलो आहे आजचे कवी, कालचे कवी आणि उद्याचे कवी. माझ्या डाव्या बाजूला आहेत उद्याचे कवी, आपलं भविष्य, साहित्य क्षेत्राचं भविष्य. माझ्या उजव्या बाजूला आहेत कालचे, आजचे आणि उद्याचे कवी. आणि माझ्या समोर आहात आजचे, कालचे आणि उद्याचे आस्वादक रसिक. आपल्या सगळ्यांचं व्यासपीठावरील या बालकवींचं, या ज्येष्ठ कवींचं आणि आपल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करते. असं म्हणतात की प्रत्येक माणसाच्या मनात एक शब्दांचं, आशयाचं गाव असतं आणि कविता हेच त्याचं नाव असतं. पण होतं काय, प्रत्येकाला कविता जमत नाही. कविता ही एक ईश्वरी देणगी असते. ती सगळ्यांना जमतेच असं नाही, पण आपल्या मनात ती रेंगाळते. कविता ऐकणं, कविता सतत आपल्या मनात त्याचा अनुभव घेणं हा सुद्धा एक आस्वाद आहे. म्हणून आज आपण आपल्या पुढे सगळे मोठे कवी आणि सगळे उद्याचे उदयोन्मुख कवी आपल्यासाठी घेऊन आलो आहे. आपण सुरुवात करणार आहोत एकेका कवितेने. सुरुवातीला आपण एक एक कविता घेऊया आणि सगळेजण एक एक कविता सादर करतील असं बघूया. ज्येष्ठत्वाचा मान देऊन मी कविवर्य प्रवीण डवळे सरांना म्हणते की त्यांनी एक कविता सादर करावी. नमस्कार, मनपूर्वक नमस्कार. या मराठी बालसाहित्य संमेलनात मला एक संधी मिळाली छोट्या दोस्तांची हितगुज करायला कवितेच्या माध्यमातून, आणि पहिलं पुष्प गुंफण्याची संधी मला मिळाली आहे. मी ती कविता आपल्यासाठी आणि व्यासपीठासाठी सादर करतो. कवितेचं शीर्षक आहे त्यांनाही वाटत असेल. त्यांनाही वाटत असेल. मित्रांनो, पुष्कळदा आपल्याला काय वाटतं याचा आपण विचार करतो, परंतु या निर्जीव वाटणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्यांना तुला काय बरं वाटतं त्याचा कधी आपण विचार केला आहे का? करूया. टेबलालाही वाटत असेल, टेबलालाही वाटत असेल
खुर्चीवरती बसावं, टेबलालाही वाटत असेल खुर्चीवरती बसावं, खिडकीलाही वाटत असेल दरवाजाशी बोलावं, टेबलालाही वाटत असेल खुर्चीवरती बसावं, खिडकीलाही वाटत असेल दरवाजाशी बोलावं, पाण्यालाही वाटत असेल देवरे साहेब, पाण्यालाही वाटत असेल आंघोळ करून यावं, पाण्यालाही वाटत असेल आंघोळ करून यावं, आरशालाही वाटत असेल, आरशालाही वाटत असेल कसा दिसतो पाहावं, आरशालाही वाटत असेल कसा दिसतो पाहावं. पुढे ऐका, पुस्तकालाही वाटत असेल, पुस्तकालाही वाटत असेल वाचणाऱ्याला वाचावं, पुस्तकालाही वाटत असेल वाचणाऱ्याला वाचावं, शाळेलाही वाटत असेल आपलं घर पाहावं. शाळेलाही वाटत असेल आपलं घर पाहावं. आता शेवटचं कडवं काय बघा, बोलता येत नाही म्हणून त्यांनी किती कुढावं, आतल्या घुसमटावं. या वस्तूला बोलता येत नाही बाळांनो, मग काय लिहिलंय कवीनी, बोलता येत नाही म्हणून त्यांनी किती कुढावं, बोलणाऱ्याने कधीतरी त्यांचं मन जाणावं, त्यांचं मन जाणावं, त्यांचं मन जाणावं. धन्यवाद. त्या बाबतीत खूप छान. सर, प्रवीण दवणे सरांसाठी एकतर तुम्ही जोरदार टाळ्या वाजवा. सर एक मराठी साहित्यातील प्रसिद्ध कवी आहेत, लेखक आहेत, वक्ते आहेत आणि सादरीकरणासाठी प्रसिद्ध आहेत. लेखनात त्यांच्या संवेदनशीलता आहे आणि प्रेरणा आहे. मानवी नाती, हळुवारपणा, जीवन मूल्यांचा संगम ते साधतायत आपल्या शब्दांमध्ये. सावरं रे ऐक जरा ना, मनातला अवकाश, जिव्हाळ्याच्या गोष्टी ह्या त्यांचे संग्रह प्रसिद्ध आहेत. आणि तुमच्यासाठी खूप सुंदर त्यांनी लिहिलेलं आहे. थोडंसं हस, थोडंसं हस, थोडंसं रड रे, मनातलं आकाश खुलं कर रे, जगणं इतकं अवघड नाही, फक्त स्वतःवर विश्वास ठेव रे, फक्त स्वतःवर विश्वास ठेव रे. प्रवीण दवणे सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि मी आता आपल्या नवी मुंबईतला एक बालकवी प्रसाद माळी याला आमंत्रित करते. त्याचं स्वागत करा. नमस्कार सर्वांना, कशा आहात सगळे? मराठी भाषा विभाग यांच्या अंतर्गत आज ते बालमराठी संमेलन भरलं आहे. त्यानिमित्ताने मला इथे कविता सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. असं म्हटलं जातं की घरात आईचा वावर असला की घराला घर पण येतं, घरात आईचा वावर असला की घराला घर पण येतं. हे जितकं खरं आहे तितकंच हेही खरं आहे. घराच्या बाहेर बापाच्या चपलाचा जोडा जरी असला ना तरी त्या घराला शोभा येते. आपल्याला बाप जीवनात दोनदा समजतो, जीवनात आपल्याला बाप दोनदा समजतो. एकदा बाप गेल्यावर आणि बाप झाल्यावर. म्हणून जोपर्यंत बाप जिवंत आहे ना त्या बापाला कडकडून मिठी मारा, कारण फोटोतल्या बापाला कधी मिठी मारता येत नाही. सादर करते म्हणजे स्वरचित कविता बाप माझा. पावलांना बळ देणारा बाप माझा, वादळात मार्ग दावणारा बाप माझा. पावलांना बळ देणारा बाप माझा, वादळात मार्ग दावणारा बाप माझा. जगण्याच्या वाटेवर आधार देणारा, घामाच्या थेंबातून उजेड देणारा. जगण्याच्या वाटेवर आधार देणारा, घामाच्या थेंबातून उजेड
थकलो तरी हसून जगण्याच बळ देणारा, थकलो तरी हसून जगण्याच बळ देणारा, पावलांना बळ देणारा बाप माझा, वादळात मार्ग दावणारा बाप माझा, खचलेल्या मनाला उभारी देणारा, माझ्या आयुष्याचा आधार ठरणारा, खचलेल्या मनाला उभारी देणारा, माझ्या आयुष्याचा आधार ठरणारा, चुकलो तरी प्रेमान पुन्हा उभा करणारा, चुकलो तरी प्रेमान उभा करणारा, पावलांना बळ देणारा बाप माझा, वादळात मार्ग दावणारा बाप माझा, वादळात हात घट्ट धरून नेणारा, धीर देत अंधार मागे सरणारा, वादळात हात घट्ट धरून नेणारा, धीर देत अंधार मागे सरणारा, प्रत्येक पावलात विश्वास भरणारा, प्रत्येक पावलात विश्वास भरवणारा, पावलांना बळ देणारा बाप माझा, वादळात मार्ग दावणारा बाप माझा, आशेचा दिवा मनामध्ये पेटणारा, संकटांच्या ढगांना दूर सरणारा, आशेचा दिवा मनामध्ये पेटवणारा, संकटांच्या ढगांना दूर सरणारा, पडल्यावर उभं राहायला शिकवणारा, पडल्यावर उभं राहायला शिकवणारा, पावलांना बळ देणारा बाप माझा, वादळात मार्ग दावणारा बाप माझा, वादळात मार्ग दावणारा बाप माझा. धन्यवाद. शाबास प्रसाद, फार सुंदर, खूप सुंदर. इतक्या लहान वयात त्याच्या नात्यांबद्दलच्या इतक्या जाणीवा समृद्ध आहेत. खूप खूप कौतुक वाटलं. याच्यात एक फार मोठा कवी दडलेला आहे, आज त्यांनी या व्यासपीठावरून सिद्ध केलेलं आहे. शाबास शाबास प्रसाद. मी आमंत्रित करते ज्येष्ठ कवी आणि ज्यांना नात्याची एक विलक्षण अशी समज आहे, बापलेकाच्या बापलेकीच्या नात्यावर त्यांच्या अनेक अर्थपूर्ण कविता प्रसिद्ध आहेत, असे डॉक्टर दासू वैद्य, मी त्यांना आमंत्रित करते त्यांची कविता सादर करण्यासाठी. नमस्कार. मंचावर उपस्थित असणारे आजच्या पिढीचे कवी, कालच्या पिढीचे कवी, उद्याच्या पिढीचे कवी आणि या सगळ्या पिढींच्या कवीला ज्यांच्यामुळं अस्तित्व आहे ते सर्व समोर बसलेले रसिक हो. मी एक कविता सादर करतोय. साधारणतः बरेच जण इकडे मला आळंदीवरनं वगैरे आलेले दिसत आहेत. आपल्याकडे प्रार्थनेची फार मोठी परंपरा आहे की आपण प्रार्थना म्हणत असतो, पण ही जी मी प्रार्थना सादर करणार आहे ही नव्या काळाची प्रार्थना आहे. त्यामुळे कोणी चप्पल वगैरे काढून ठेवायची गरज नाही, पायातच राहू द्या. त्याचं कारण काळ बदलतो, देव बदलतात, देव्हारे बदलतात. जुन्या काळामध्ये आपण देवळात जाताना चप्पल बाहेर काढून ठेवत होतो, आता आपण कम्प्युटरच्या रूममध्ये जाताना चप्पल बाहेर काढून ठेवतो. विज्ञान, जे विधायक विज्ञान आहे, हे सुद्धा देवाच्या रूपात आहे. आणि देव कुठं नसतो, देव सगळीकडे असतो. देव दगडात असतो, धोंड्यात असतो, झाडात असतो, नदीत असतो आणि विज्ञानात सुद्धा देव असतो. जर विज्ञान नसतं तर आपण करोनामुळे वाचलो असतो का, आपण विचार करायला पाहिजे. म्हणून ही नव्या युगाची प्रार्थना आहे. अशी प्रार्थना तुम्ही ऐकली नसेल. प्रार्थना अशी आहे, com.com नेट इंटरनेट, com.com नेट इंटरनेट,
सेव सेव मॅटर सेव एंटर एंटर डिलीट डिलीट हरे डॉट 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 हरे 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 काम 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 हरे 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 डॉट 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 हरे 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 काम काम हरे हरे आणि शेवटी ईमेल करोति संवादम.com ही मनरंगता ईमेल करोति संवादम.com ही मनरंगता व्हायरस बुद्धी विनाशाय व्हायरस फक्त कम्प्युटरमध्ये येत नाही माणसाच्या मेंदूत येतो आधी डोक्यात येतो तो जास्त डेंजरस असतो म्हणून ईमेल करोति संवादम.com ही मनरंगता व्हायरस बुद्धी विनाशाय email.com नमोस्तुते email.com नमोस्तुते email.com नमोस्तुते धन्यवाद क्या बात आहे email.com नमस्ते बघा तुम्ही आज हे इतके मोठे मोठे कवी तुमच्यासाठी कविता सादर करतायत आणि आपले हे छोटे छोटे लोक मोठ्यांच्या कविता सादर करतायत ही खरंच कौतुकाची गोष्ट आहे मी दासू वैद्यांसाठी मला म्हणजे राहवत नाही आहे म्हणताना की सरांनी इतक्या गंभीर आणि नात्यांच्या इतक्या अर्थपूर्ण कविता केलेल्या आहेत आता मला एकच ओळ आठवते की दुःख घामासारखं पुन्हा पुन्हा पाझरणारं दुःख घामासारखं पुन्हा पुन्हा पाझरणारं बोबड्या लेकरासारखं माकडिणीचं पिल्लू होऊन कायम चिकटणारं इतकी अर्थपूर्ण कविता लिहिणारे दासू वैद्य आज तुमच्यासाठी इतकी सुंदर तुमच्या दुनियेतली कविता लिहित आहेत आणि सरांचे तुर्तास तत्पूर्वी मेळा कवितेचा चष्मेवाली से कविता संग्रह प्रसिद्ध आहेत सर उत्तम कवी लेखक विचारवंत आहेत अनेक चित्रपट आणि मालिकांचं गीतकार आहेत आणि आम्ही आपले अतिशय खोलवर विचार करून कविता प्रस्तुत करणारे एक उत्तम सादरीकरण करणारे कवी आहेत आत्ताच आपण सगळ्यांनी तो अनुभव घेतलेला आहे एकदा जोरदार टाळ्या डॉक्टर दासू वैद्यांसाठी आणि धन्यवाद मी आता आमंत्रित करते एका पुन्हा छोट्याशा कवयित्रीला नीलाक्षी जानवे कल्याणहून ती आलेली आहे तुमच्या पुढे कविता सादर करते नमस्कार ही जी माझी कविता आहे जी मी लिहिली होती 10वीच्या पार्श्वभूमीवरती मला सांगायला आवडेल की माझा 10वीचा उद्या शेवटचा पेपर आहे आणि मी आता काही दिवसात 10वी पासआउट होऊन पुढे जाणार आहे तर मी हे खूप घरांमध्ये बघितलं आहे की 10वी म्हटल्यावर हे खूप भयानक वातावरण असतं घरात शिस्त टक्के एवढे टक्के मिळवलेच पाहिजेत असे खूप आईबाबांच्या अपेक्षा असतात पण ह्या सगळ्या प्रेशरमध्ये मुलांचं काय होतं ते ह्या कवितेमध्ये मी लिहिलं आहे कविता अशी आहे मार्को टक्के आणि मार्को असं कवितेचं नाव आहे इथे खूप विद्यार्थी आहेत प्रत्येकजण 10वीच्या फेजमधनं गेलं आहे कोणी जाणार असेल प्रत्येकाला ही कविता आपलीशी वाटेल आणि या कवितेत मी जे जे लिहिलं आहे त्याला तुम्ही सगळेजण खूप पटकन रिलेट करू शकाल टक्के मिळवा सगळीकडे एकच घोषा टक्के मिळवा सगळीकडे एकच घोषा आई बाबांच्या एवढ्या अपेक्षा पूर्ण कधी करू कशा सकाळ दुपार संध्याकाळ अभ्यासच आम्ही करायचा सकाळ दुपार संध्याकाळ अभ्यासच आम्ही करायचा 90% आकडा सतत मनात गिरवायचा एवढा अभ्यास करून काय भलं होणार आहे असं प्रत्येक विद्यार्थ्यालाच वाटतं की एवढा अभ्यास करून काय भलं होणार आहे कितीही मार्क मिळवले तरी ते कमीच असणार आहेत मला सांगा संत सज्जन कोणत्या कॉलेजचे पदवीधर होते मला सांगा संत सज्जन कोणत्या कॉलेजचे पदवीधर होते स्वतःच्या व्यक्तिमत्वाच्या जोरावर झालेच ना ते मोठे केली असती फार मेहनत मिळवले असते 99% केली असती फार मेहनत मिळवले असते 99% मग भले बोर्डाचा जय जयकार करत मारले असते तुक्के पण आता जास्त मार्क मिळवण्याची इच्छाच नाही होत ही बाहेरची स्पर्धा बघून येते मला झोप आता आम्ही
असणार आहेत. कारण आता आम्ही मिळवलेले टक्के हे कमीच असणार, ते टक्के म्हणून नाही तर स्टेटस म्हणून पाहणार. पूर्वी म्हणणं असायचं चांगले टक्के मिळव. ह्या वाक्याला तर मला वाटतं सगळेच जण रिलेट करू शकतील की पूर्वी म्हणणं असायचं चांगले टक्के मिळव, आता म्हणणं असतं शेजारच्यापेक्षा जास्त मिळव. पण आमच्या टक्क्यांशी कशाला दुसऱ्यांसोबत पैज लावता? आमच्या टक्क्यांची कशाला दुसऱ्यांसोबत पैज लावता? निदान दोघांची बुद्धी वेगळी आहे हे तरी आठवा. हे असं करता म्हणून वाटतं सगळं गेलं उडत. अगदी लास्ट मोमेंटला हेच होतं मुलांचं की जाऊ देत, आता जे लिहिलंय, जो अभ्यास केलाय ते परीक्षेत द्यायचं. हे असं करता म्हणून वाटतं सगळं गेलं उडत, शेवटचं वर्ष आहे, कशाला जगायचं रडत उडत. देवा, आता माझ्या मार्कांचा बंदोबस्त तुलाच करायचा आहे. देवा, आता माझ्या मार्कांचा बंदोबस्त तुलाच करायचा आहे, कारण मला माझं शेवटचं वर्ष आनंदाने जगायचं आहे. अर्थात जाणीव आहे चांगले टक्के नक्की मिळवू, कारण शेवटी विद्यार्थी आहोत, त्यामुळे चांगले टक्के मिळवणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे अर्थात आम्हालाही जाणीव आहे चांगले टक्के नक्की मिळवू, पण ते चांगले आहेत की नाही हे दुसऱ्यांवर नका ठरवू. अहो सगळे मिळून करू बोर्डाचा अभ्यास अहो सगळे मिळून करू बोर्डाचा अभ्यास, गाठू टक्क्यांचा अंत. सगळे मिळून करू बोर्डाचा अभ्यास, गाठू टक्क्यांचा अंत. एकमेकास सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. ही स्पर्धा पाहून टक्क्यांची आसक्ती, ही स्पर्धा पाहून टक्क्यांची आसक्ती. प्रश्न पडतो बऱ्याचदा आम्ही विद्यार्थी की मार्कार्थी? प्रश्न पडतो बऱ्याचदा आम्ही विद्यार्थी की मार्कार्थी? धन्यवाद. वा, विद्यार्थी आणि मार्कार्थींनो, एकदा तिच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. तिने एक सामूहिक दुःख आपल्यासमोर व्यक्त केलेलं आहे. शाबास जादू, शाबास बेटा. मी आमंत्रित करते डॉक्टर संगीता बर्वे यांना. बाल साहित्यिक आहेत आणि बाल प्रबोधनकार आहेत, मोठ्या आशयसंपन्न कवयित्री आहेत आणि खूप तुम्ही सगळेजण ओळखता प्रियांका बर्वेची आई आहे. आज प्रियांका बर्वेला सगळेजण ओळखतात. प्रियांका बर्वेची आई आहे, सुप्रसिद्ध गायिका. मी आमंत्रित करते डॉक्टर संगीता बर्वे यांना. मुलांनो, सर्वांना नमस्कार. ही कविता जी आहे ही आपण सगळ्यांनी मिळून म्हणायची आहे. म्हणणार तुम्ही सगळे? मग सगळ्यांनी म्हणायची असेल तर नीट ऐकावी लागेल. आपण इथे जमलोय ते कशासाठी जमलोय? बाल साहित्य संमेलनासाठी. आपण अशासाठी जमलोय की तुम्हाला सगळ्यांना वाचन करता यावं, चांगली पुस्तकं मिळावीत आणि चांगलं लेखन करता यावं, म्हणून हा बाल मराठी संमेलनाचा घाट सगळ्या या मोठ्यांनी घातलेला आहे. तर मी म्हणणार, माझ्या मागे तुम्ही म्हणणार कविता. आता सगळं हे शूटिंग मुलांचं शूटिंग करणार आहात. तुम्ही सगळे मुलांचं शूटिंग करणार आहात. मुलं चांगली म्हणणार आहेत. कसं बसायला पाहिजे मुलांनी? बसा मग आणि छान ऐका. दादा, मुलांचं शूटिंग करा. त्यांचं सगळे छान म्हणणार आहे. भाषेमुळेच घडतो आपण, भाषेला आपण घडवावे. माय मराठी भाषा आपली, या भाषेचे अमृत प्यावे. साहित्याचा विसर न व्हावा, कवितेचा सन्मान करावा. ज्ञानेशाच्या भूमीवरती प्रकाश ज्ञानाचा उजळावा. महाराष्ट्राची माय मराठी, अभिमाने तिजला मिरवावे. भाषेमुळेच घडतो आपण, भाषेला आपण घडवावे. आधुनिकतेला स्वीकारावे, परंपरेचे भान असावे.
शब्दांमधल्या आपुलकीने जगणे आपुले सोपे व्हावे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये माणुसकीचे बीज रुजावे. भाषेमुळेच घडतो आपण, भाषेला आपण घडवावे. घडवावे. अंधश्रद्धा दूर करावी, विज्ञानाची आस धरावी, संस्कारांचे ल्यावे लेणे, प्रगल्भतेची जाण असावी. माय मराठी आपुल्यासाठी तिला कधी ना अंतर द्यावे. भाषेमुळेच घडतो आपण, भाषेला आपण घडवावे. धन्यवाद. शाबास. मुलांना एकदा तुमच्यासाठी छान टाळ्या वाजवा. संगीता त्यांनी इतकं छान सादर केलं आहे. मराठी भाषा आपली मायबोली आहे, खरंच तिला कधीही विसरू नका. मला संगीताताईंची एक अतिशय आवडलेली कविता वाचायचा मोह होतो आहे. सुधा प्राशुनी माझले रानसारे, फुलांना चढे तृप्त वेडी नशा, कसा झिंगुनी वाट पाहे भरारा, हुबुबकारिल्या वानरांनी दिशा, हुबुबकारिल्या वानरांनी दिशा. संगीताताई खूप खूप तुमचे आभार. आणि मी आता आमंत्रित करते एका पुन्हा छोट्याशा कवयित्रीला, प्रबोधिनी पठाडे, अहिल्यानगरची कवयित्री. वाचे बरवे कवित्व, कवित्व बरवे रसिकत्व, रसिकत्व परतत्व स्पर्शू जैसे. नमस्कार, मी प्रबोधिनी पठाडे, अहिल्यानगर. आज माझ्या कवितेचे शीर्षक आहे माणसाला देवपण कधी मिळत नाही. स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी, स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी खूप काही प्रयत्न केले, खूप काही प्रयत्न केले, पण यश मात्र कशातच नाही. दुसऱ्याचे साम्राज्य हिरावून सुख मिळत नसते. दुसऱ्याचे साम्राज्य हिरावून सुख मिळत नसते. नशिबाची साथ आणि प्रयत्नांची पराकाष्ठा ही करावीच लागते. नशिबाची साथ आणि प्रयत्नांची पराकाष्ठा ही करावीच लागते. सुखासाठी धावपळ रात्रंदिवस करता, अहो सुखासाठी धावपळ रात्रंदिवस करता, मग माणुसकीच्या नात्याला दूर सारून समाधान का मिळवता. रामकृष्णासारखे देव नाही होता आले तरी चाले, रामकृष्णासारखे देव नाही होता आले तरी चाले, पण शेवटी माणूस म्हणून जगता तर आले. शेवटी जाता जाता एकच सांगेल, आयुष्याच्या विळख्यात सापडलेल्या जीवांना अस्तित्व कधी मिळत नाही. साधू संतांची सेवा सत्कर्म केल्याशिवाय आणि धर्माने वागल्याशिवाय माणसाला माणसातलं देवपण कधी मिळत नाही. धन्यवाद बेटा. शाबास. देवपणाचा अर्थ इतक्या लहान वयात तुला कळलाय, हीच निरागसता आहे. खरं तुमच्या सगळ्या मुलांच्या मनात देवपण आहे. निरागस आहात तुम्ही सगळे. म्हणूनच तर आज आपण म्हणतो मुले देवावरची फुले. तुम्ही सगळे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहात. मी पुढचे कवी आमंत्रित करते, रमेश तांबे सरांना.
नमस्कार. व्यासपीठावरील कवी आणि समोर बसलेले कवी मंडळी आणि मित्रमंडळी, आता आपल्यापुढे मी एक विनोदी कविता सादर करतो आहे. भरपूर लोक जमलेली आहेत, खूप छान रंगमंच आहे. आपण आता लग्नाची एक कविता ऐकूया. आपण लग्नाला जातो बऱ्याचदा, पुन्हा काका मामा मावशीच्या जातो, परंतु आता आपण उंदराच्या लग्नाला जाऊया. एक विनोदी कविता आपल्यापुढे, उंदीर मामाचं लगीन. उंदीर मामाचं लगीन ठरलं, उंदरीनं झाली नवरी. उंदीर मामाचं लगीन ठरलं, उंदरीनं झाली नवरी. छी छी करीत लहान मोठी वराडी जमली सारी. कुरतडलेली नवी पैठणी नेसून नवरी आली. कुरतडलेली नवी पैठणी नेसून नवरी आली. रंगबिरंगी पाने चालून छान मुंडावळी केली. पळवून आणले पोहे त्याचा झाला चपला हार. पळवून आणले पोहे त्याचा झाला चपला हार. गहू बाजरी गोळा करून पैंजण केले चार. मोर पिसाचा केला फेटा कट्यार चिंचेची. नवरदेवाकडे कट्यार असते, त्याने चिंचेचा आकडा ठेवलेला आहे. मोर पिसाचा केला फेटा कट्यार चिंचेची. धोतरासाठी चोरून आणली लंगोटी बाळाची. पिठात लोळून नवरदेव हा झाला गोरा पान. काय करणार, मेकअपवाल्याने सकाळपासून नवरीकडेच होती, त्याने लावलं अंगाला पीठ. पिठात लोळून नवरदेव हा झाला गोरा पान. विड्यासारखे त्याने धरले तोंडात पुस्तक पान. सुंदर नवरी बघून त्याच्या गाली चढली लाली. सुंदर नवरी बघून त्याच्या गाली चढली लाली. नवरीची ही लाजून गेली हळूच नजर खाली. नट्टापट्टा चालू नवरीचा झाली संध्याकाळ. नट्टापट्टा चालू नवरीचा झाली संध्याकाळ. लग्न मंडपी आला बोका जसा कर्दन काळ. ससा होता भटजी त्याने लग्न लावले जोरात. ससा होता भटजी त्याने लग्न लावले जोरात. उडी मारता बोक्याने उधळून गेली वरात. नवरा नवरी पळू लागले त्यांच्या मागे बोका. नवरा नवरी पळू लागले त्यांच्या मागे बोका. धोतर सुटली सुटली साडी प्रसंग मोठा बाका. उंदीर चटकन बिळात शिरला नवरी त्याच्या मागे. उंदीर चटकन बिळात शिरला नवरी त्याच्या मागे. बोका पडला दगडावरती पाय तडकून धागे. नवरा नवरी झाली भेट आनंदी आनंद झाला. नवरा नवरी झाली भेट आनंदी आनंद झाला. लग्न लावून वरात संपून जो तो काशी गेला. लग्न लावून वरात संपून जो तो काशी गेला. धन्यवाद. तुम्ही उपस्थित जाण्याची गरज नाही, बाजूला जेवण बनतंय. वा वा, धन्यवाद सर, खूप मजा आली. आवडली का मुलांना? एकदा टाळा, एकदा टाळा. सरांसाठी किती सुंदर एक कथाच त्यांनी त्याच्यातून सादर केली, विनोदी कथा. सर खूप खूप धन्यवाद. आणि सर कवी आहेत, लेखक आहेत. निसर्ग, समाज आणि मानवी भावनांचं त्यांच्या कवितांमध्ये खूप छान चित्रण आहे. समाजातल्या घडामोडी आणि आता तुम्ही बघितलं की पक्षी प्राण्यांच्याही घडामोडी त्यांनी सादर केलेल्या आहेत. आणि सरांच्या दोन ओळी मला आठवत आहेत की जगण्याच्या वाटेवर कधी अंधार भेटतो. जगण्याच्या वाटेवर कधी अंधार भेटतो, पण छोटासा विश्वासही नवा उजेड देऊन जातो. छोटासा विश्वासही नवा उजेड देऊन जातो. मी पुढच्या बालकवयित्रीला आमंत्रित करते. मीरा निमगावकर, पुण्याहून आलेली बालकवयित्री मीरा निमगावकर. नमस्कार सगळ्यांना, माझं नाव मीरा. मी पुण्याहून इकडे आली आहे. मी आता मोठी होते आणि सगळ्यांच्याच मते मी अर्धवट वयात, म्हणजे मी किशोर वयात, म्हणजे मी टीनेजमध्ये चालते. टीनेजमध्ये मला अनेक प्रश्न पडतात. त्यातल्याच एका प्रश्नाचं उत्तर शोधता शोधता ही कविता मला सुचली. कवितेचं नाव अनुत्तर. कित्येक प्रश्नांचं उत्तर आपण असं सहज देतो. कित्येक प्रश्नांचं उत्तर आपण असं सहज देतो. पण एक असा प्रश्न जो सगळ्यांनाच विचार करायला लागतो. आता हा प्रश्न तुम्हाला ओळखायचा की बऱ्याच प्रश्नांचं उत्तर आपण एकदम असं लगेच देतो, पण एक असा प्रश्न जो सगळ्यांनाच विचार करायला लागतो. प्रश्न तसा सामाजिक आहे. प्रश्न तसा सामाजिक आहे. उत्तर मात्र अगदी आपलं वैयक्तिक आहे. प्रश्न असा, मैत्री कशी होते? मैत्री कशी होते? मैदानातल्या खेळाडूंच्या संघभावाने की बाकावरती बसून मारलेल्या गप्पांमधून, क्रिकेटच्या सामन्याच्या तुफान धावांमधून,
की मैफिलींमधल्या सुंदर सुरांमधून, बहुरंगी कुंचल्याच्या कोवळ्या लकीरीतून, की आवडत्या पुस्तकाच्या प्रत्येक पानातून आवड फक्त सेम असली की होते का मैत्री? मैत्री नक्की कशी होते? मैत्री होते अनपेक्षितपणे, काहीही न ठरवता. मैत्री होते अनपेक्षितपणे, काहीही न ठरवता. फक्त विश्वासच उरतो, एकमेकांचा स्वभाव कळतो. मैत्रीत असं काही नसतं सधन निर्धन. मैत्रीमध्ये असं काही नसतं सधन निर्धन. असतो तो निखळ आनंद आणि असतं समाधान. एकमेकांवरचा विश्वास, गप्पा, प्रत्येक गोष्ट असते गुपित. एकमेकांना सांगितलेली प्रत्येक गोष्ट एक सिक्रेट असते. एकमेकांवरचा विश्वास, गप्पा, प्रत्येक गोष्ट असते गुपित. खरं सांगू, या नात्याची व्याख्या होतच नाही सीमित. या नात्याची व्याख्या होतच नाही सीमित. तर मग राहू देत या प्रश्नाला असंच अनुत्तरित. हा प्रश्न तसा सेमच राहील सगळ्यांसाठी, पण याचं उत्तर मात्र प्रत्येकाने आपापलं शोधायचं. या नात्याची व्याख्या होतच नाही सीमित, तर मग राहू देत त्या प्रश्नाला असंच अनुत्तरित. एकमेव हे नातं देवानं आपल्यावर सोडलंय. एकमेव हे नातं देवानं आपल्यावर सोडलंय. बहुतेक या प्रश्नाचं उत्तर त्याला नक्की कळलं. या प्रश्नाचं उत्तर बहुतेक त्याला नक्की कळलं. धन्यवाद. क्या बात है, खूप छान, शाबास. एकदा टाळ्या तर वाजवा. पुण्याहून आलेली आहे तुमच्यासाठी कविता सादर करते. शाबास बेटा, शाबास मीरा. तू ना आता दिसत नव्हतीस. तुला आवडेल का इथे उभं राहून पुन्हा सादर करायला? दुसरी आहे का कविता? मग सादर कर. इथे उभं राहून कर, कारण तू दिसली नाहीस लोकांना. हॅलो. तर माझी दुसरी एक कविता आहे. देवाच्या पायाशी वाहिलेल्या फुलाचं मनोगत मांडण्याचा प्रयत्न मी या कवितेत केलेला आहे. कवितेचं नाव राऊळातील फूल. मंदिराच्या परस्तारी होते एक झाड जास्वंदाचे. मंदिराच्या परस्तारी होते एक झाड जास्वंदाचे. मनोगत हे त्या झाडावरच्याच एका फुलाचे. कळी होते तेव्हापासून जग पाहायची इच्छा होती. कळी होते तेव्हापासून जग पाहायची इच्छा होती. उमलल्यावर कळले जीवसृष्टी ही असे कोट संकोच. एक दिवसीय जीवन माझे मी असे काय पाहिले? एक दिवसीय जीवन माझे मी असे काय पाहिले? उत्साहातील जीवन माझे पार कोमेजून गेले. उमलल्यावर लगेच मला खुडून नेलं. उमलल्यावर लगेच मला खुडून नेलं. भाग्य माझं मला देवाच्या पायी वाहिलं. ऐकल्या मी तेथूनच मानवाच्या कामना इच्छा. ऐकल्या मी तेथूनच मानवाच्या कामना. इतका स्वार्थीपणा मला खरं वाटेना. समाधान या भावनेचा पाचपोच नाही. समाधान या भावनेचा पाचपोच नाही. देवालाही कृतज्ञ राहावे याचेही भान नाही. याच्यापेक्षा मोठा बंगला, याच्यापेक्षा मोठी गाडी, भावनांपेक्षा पैशामध्येच मानवाची सर्व गोडी. सगळं मागितलं, सगळं मागितलं, समृद्धी, वैभव, संपन्नता. नाही मागता आली कोणालाही मानवता. मागितली मेंदूसाठी स्वार्थाची चढूळ. मागितली मेंदूसाठी स्वार्थाची चढूळ. मागितलं नाही कोणी आनंदाने खेळ. मानवाच्या इच्छा ऐकून श्रांत झाला माझा जीव. मानवाच्या इच्छा ऐकून श्रांत झाला माझा जीव. मनुजाच्या झापडबंद बुद्धीची येऊ लागली ती. इच्छा झाली पुरी माझी जग पाहण्याची. इच्छा झाली पुरी माझी जग पाहण्याची. कल्पनाही आली एका बुद्धिजीवी जीवाची. गेला अस्कास सूर्य बंद झालं राऊळ. गेला अस्कास सूर्य बंद झालं राऊळ. इच्छा ऐकून मानवाच्या गेलं कोमेजून पूर. इच्छा ऐकून मानवाच्या गेलं कोमेजून पूर. धन्यवाद. शाबास, शाबास बेटा. त्या लहान वयात किती गोष्टी कळल्या आहेत. स्वार्थ कळला आहे आणि भाग्य कळलं आहे. आणि बापरे, ही मुलं मोठी आहेत, बालकवी नाही ती. मी आता आमंत्रित करते कल्पना दुधाळ यांना दौंडहून आलेल्या या
प्रतितयश कवयित्री आणि मातीची लेखिका ज्यांना म्हणतात रसिक अशा कल्पना दुधाळ. नमस्कार व्यासपीठावरील मान्यवर आणि सगळ्या बालमित्रांना नमस्कार. आजचं इथलं वातावरण उत्साहाचं बघून एक मला छोटासा किस्सा आठवला की गुरुदेव रवींद्रनाथांच्या शांतिनिकेतनमध्ये छोट्या मुलांसाठी फुलं वेचायचा एक तास असायचा. वर्गाबाहेर भटकून मुलं ढीगभर फुलं गोळा करून आणायची. एकदा एका पाहुण्याने विचारलं की याचा मुलांना काय उपयोग. तेव्हा गुरुदेव म्हणाले की मुलं आता फुलं वेचतील आणि पुढे ते जेव्हा पुस्तकामध्ये कविता साहित्य वाचतील तेव्हा या फुलांचा सुगंध कवितांमध्ये शोधतील. इथे मातीला आकार देणारी मुलं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी बघून मला खरोखर छान वाटलं. शहर आणि गाव या दोन्हींमध्ये फार अंतर नसलं तरी गावाकडचा एखादा माणूस शहरात आल्यावर, माझ्यासारखी एखादी बाई शहरात आल्यावर काय लिहिली तर हे असं लिहिलं. या शहरात जिथं माझ्या पायांची माती गळून पडली, या शहरात जिथं माझ्या पायांची माती गळून पडली तिथं गवत उगवलंय बघा, उपटू नका प्लीज, मला माझ्या रानात आल्यासारखं वाटतं. मी आणले थोडे बी पण तुम्ही म्हणता नको नको, जागाच नाही. मी आणले थोडे बी पण तुम्ही म्हणता नको नको, जागाच नाही. आणि झाडांमुळे किडे येतात घरात तर असू द्या, बांधून ठेवते मी बी पदरात. मग बियांनी भरलेली खुळखुळती शेंग असल्यासारखं वाटतं मला. शेंगांमध्ये बी, बीमध्ये झाड, रोपटी आणि झाडांबरोबर आभाळात पोचते मी. रंग उडाले तरी सुगंधी राहणारी फुलंही आणलीत मी. पण तुम्हाला वाटतं सुकतीलच ती आज उद्या आणि प्लास्टिक इतकं टिकाऊ नसतं काही. तर ठीक आहे, चुरगाळलेली फुलं धरलेल्या मुठीत ताटवा भरल्यासारखं वाटतं मला. घरात खुडबुड करताना आठवतं, अंगणात दळण करताना टुणटुणात आलेल्या थवाभर चिमण्या. मी दळणातले खडे निवडणार आणि चिमण्या दाणे टिपणार. इथं दाणे नाही, पीठच लागतात हाताला. मी उभून आले या गॅलरीत लहान मोठी पानं फुटली आहेत मला, अजून फुटतच आहेत म्हणा. तुम्हाला वाटलं ना हिला करमायचं नाही शहरात, पण बघा ना माझी मुळं इमारतीतून खाली, तगारे फांद्या खिडक्यांबाहेर निघाल्या. कंस आली दाणेदार, सुगी आली सुगी आणि माझी पावलं उमटू लागलीत हिरवीगार. तुम्हाला दिसणार नाहीत कदाचित, पण माझं रानशिवार हकलून लावता येत नाही मनातून. म्हणून असं लिहित बसते या शहरात. धन्यवाद. धन्यवाद कल्पनाताई. तर मुलांनी बसून घ्यावं, एकदा आपापल्या जागेवर बसून घ्यावं. पुढची कविता ऐकायची आहे ना मुलांना? ऐकायची आहे ना? तर शांतपणे बसून घ्या. शाबास. मी पुढची कवयित्री, छोटीशी कवयित्री, तिला आमंत्रित करते. कामाक्षी जोंदवणे, नाशिक. नमस्कार. आज मी तुमच्यासमोर आजीचा मसाला या विषयावर माझी कविता सादर करणार आहे. खरं तर ही कविता माझ्यासाठी थोडीशी वेगळी असू शकते, कारण आजीचा मसाला म्हटलं की अंगावर सर्वात पहिला काटा येतो. कविता ऐकूया. आजीसोबत आता मसाल्याचंही वय झालंय भरपूर. वय वाढलेलं असलं तरीही मसाल्याला चव अजूनही पुरेपूर. आजीच्या मसाल्याचं नुसतं नाव काढलं तरीही घामाच्या धारा गळायला लागतात. भाजी कितीही तिखट असली तरीही 2 वाढे जास्तीचेच मागतात. आजीचा मसाला म्हणजे अनुभवाचा खजिनाच म्हणता येईल. शहरातल्या लोकांना त्याचा आस्वाद घ्यायचा म्हटलं तरीही जीवावर येईल. लसूण आणि अद्रक कापतानाही आजी गाणी गाते.
मसाला फोडणीत टाकताच तेलाने जोरात आवाज काढला, ऐक ग. मसाला फोडणीत टाकताच तेलाने जोरात आवाज काढला, आई ग. आजीला पाहून ते म्हणतं कसं, ए आजी तू इथून जा ग. आजीचा मसाला म्हणजे ब्रह्मास्त्र जणू घायाळ करते ती प्रत्येकाचं तन मन धन. आजीचा मसाला म्हणजे ब्रह्मास्त्र जणू घायाळ करते ती प्रत्येकाचं तन मन धन. तिच्या मसाल्याने तृप्त होतो पदार्थातील कण आणि कण. तिच्या मसाल्याने तृप्त होतो पदार्थातील कण आणि कण. धन्यवाद. शाबास शाबास बेटा. आता एक अगदी छोटासा कवी आहे आपल्यात, त्याचं नाव आहे छोटासा श्रीकांत ढोबळे, शिरूरहून आलेला हा अगदी छोटासा कवी आहे. आपण त्याची कविता ऐकतोय. मराठी भाषा. नमस्कार, माझे नाव श्रीकांत रमाकांत ढोबळे. नमस्कार, माझे नाव श्रीकांत रमाकांत ढोबळे. मी इथे सर्वांचा धन्यवाद करतो कारण तुम्ही मला इथे बोलायला संधी दिली. आणि माझ्या कवितेचे शीर्षक संमेलनाची स्वारी. गडबड झाली, लगबग झाली मुंबईच्या या नगरी. गडबड झाली, लगबग झाली मुंबईच्या या नगरी. बाल मराठी संमेलन आले, मज्जा येईल भारी. बाल मराठी संमेलन आले, मज्जा येईल भारी. समुद्राच्या लाटासारखी शब्दांची ही गाणी. समुद्राच्या लाटासारखी शब्दांची ही गाणी. आपल्या मराठी भाषेची अमृतासारखी गाणी. आपल्या मराठी भाषेची अमृतासारखी गाणी. क्या बात आहे. कुणी होईल इथं लेखक, कुणी कविराज. कुणी होईल इथं लेखक, कुणी कविराज. मराठीच्या डोक्यावरती शब्द फुलांचा ताज. मराठीच्या डोक्यावरती शब्द फुलांचा ताज. चला रे खुळ्या शब्दांची गोष्टीच्या या दुनियेत शिरूया. चला रे खुळ्या शब्दांशी गोष्टीच्या या दुनियेत शिरूया. बाल मराठीच्या वारीत आनंदाने फिरूया. बाल मराठीच्या वारीत आनंदाने फिरूया. जय जय महाराष्ट्र माझा असे आमुचा नारा. जय जय महाराष्ट्र माझा असे आमुचा नारा. बाल मराठी संमेलनाचा सुटला बघा हा वारा. बाल मराठी संमेलनाचा सुटला बघा हा वारा. पुस्तक आमच्या सगळ्यासोबती गोष्टींमधूनही मिळते स्फूर्ती. पुस्तक आमच्या सगळ्यासोबती गोष्टींमधूनही मिळते स्फूर्ती. हे संमेलन भरले खास गड शब्दांचा सुटला सुवास. हे संमेलन भरले खास गड शब्दांचा सुटला सुवास. गाऊया आनंदी गाणी, शब्दात भिजली आमची वाणी. शब्दात भिजली आमची वाणी. आणि हे शेवटचं कडू मराठी भाषेचा, साहित्य संमेलनाचा आणि आपल्या परंपरेचा. मराठी भाषेचा, साहित्य संमेलनाचा आणि आपल्या परंपरेचा कधीच होणार नाही अंत. कधीच होणार नाही अंत. कारण मराठी भाषेचे मंत्री आहे माननीय डॉक्टर उदय सामंत. माननीय डॉक्टर उदय सामंत. धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या श्रीकांतसाठी. फार छान, फार छान. शाबास. बापरे, या मुलांनी एक अद्भुत असं सादरीकरण केलेलं आहे. माझ्या कल्पनेत असं होतं की उजेड वारा पाणी माती. उजेड वारा पाणी माती, लवलवती गवताची पाती. शेते पिकती, नद्या वाहती, गुरे वासरे मजेत सरती. झाडे वेली फुले पाखरे, मित्र खरे हे आपुले सारे. उडते कोणी, गाते कोणी, वनात फिरती असंख्य प्राणी. जमीन फुली, आभाळ अपुले, चंद्र सूर्य अंतारे अपुले. काही देऊ काही घेऊ, एकमेकरे मिळून राहू. सुंदर जग हे, सृष्टी सुंदर, अशीच देवा असो निरंतर. अशीच बाल कविता असते असं माझ्या मनात होतं. पण या सगळ्या कवींच्या कुठेही हे चंद्र सूर्य तारे हे जग मला दिसलं नाही. आणि खरंच की हे भविष्यातले खूप आशयसंपन्न कवी आहेत असं मला वाटून गेलं. एकदा जोरदार या कवींसाठी टाळ्या वाजवूया. आणि मला असे वाटलं ते आपल्या या सगळ्या ज्येष्ठ कवींना वाटलं का असं विचारावं असं मला जरूर वाटतंय. एक 2-2 मिनटात तुम्ही सांगा की तुम्हाला आजच्या ह्या कवींबद्दल काय वाटतंय. नमस्कार. म्हणजे मी अगदी माझ्या मनातलं सांगतो आहे की
लहान मुलांचं कवी संमेलन आहे म्हणून आम्ही कविता निवडल्या त्या लहान मुलांच्या भावविश्वात. पण आज या ठिकाणी मी ह्या मुलांच्या कविता ऐकून असं मला वाटलं की आम्ही त्यांच्या वयाचे आहोत आणि ते आमच्या वयाचे. आणि विशेष म्हणजे कवितेकडे ही सगळी मुलं गंभीरपणे पाहत आहेत, भाषेकडे गंभीरपणे पाहत आहेत. ही मुलं केवळ वयाने लहान आहेत म्हणून ते लहान कवी नाही आहेत, तर त्याला परिपक्व आणि प्रगल्भतेच्या दिशेनं त्यांची वाटचाल मला चालू आहे. मी शासनाच्या या उपक्रमाचं एवढ्यासाठी कौतुक करीन की उद्याचा जो उत्कृष्ट, उत्तम, उत्कट, कसदार असा वाचक निर्माण व्हायला हवा आहे, तो अशा तऱ्हेच्या या बालसाहित्य संमेलनातून घडेल असा विश्वास मला या मुलांच्या कविता ऐकताना झाला. माझं बोलणं, माझा समारोप करताना मी सांगेन की या सगळ्या मुलांचं मराठी ऐकताना खरंच मी सुखावलो, नाही तर थोडंसं काही वेळेला निराश व्हायला होतं. पण योग्य रीतीने त्यांनी चांगल्या रीतीने मराठी वापरलं, उपयोजलं. मी पालकांना आणि इतर शिक्षकांना विनंती करेन की तुम्ही जाणीवपूर्वक त्यांना उत्तम मराठी वाचायला द्या, चांगल्या शब्दांची छटा त्यांना कळू द्या. कारण भाषेच्या छटा कळणं म्हणजे जगण्याच्या आनंद छटा कळणं आहे. हार्दिक शुभेच्छा, धन्यवाद. उद्याच्या या मोठ्या कवींना आणि आजच्याही या मोठ्या कवींना टाळ्यांचा गजर एकदा त्यांच्यासाठी माझ्या वतीनं. धन्यवाद सर. मला आत्ता सर बोलत होते तेव्हा असं लक्षात आलं, कल्पना दुधाळांनी असं लिहिलं होतं, मातीच्या कुशीत रुजतं बीज, मातीच्या कुशीत रुजतं बीज, घामाच्या थेंबांनी उगवतं जीवन, शेताच्या बांधावर उभं राहून मी पाहते उद्याचं स्वप्न. तसं हे या सगळ्या मुलांमध्ये कवितेचं बीज रुजलं आहे आणि उद्याचं स्वप्न ते आपल्या सगळ्या रसिकांचं साकार करणार आहेत, हा विश्वास मला वाटतो. मी कल्पना दुधाळांनाच विनंती करते की त्यांनी या मुलांवर. नमस्कार. या मुलांच्या कविता ऐकताना मला एक खूप गोष्ट अशी जाणवली मनापासून की मी ग्रामीण भागात शिकले आणि अगदी 12वी नंतर पुण्यात शिकायला येईपर्यंत आपल्या पुस्तकातला एखादा धडा किंवा कविता ज्या व्यक्तीने, साहित्यिकाने लिहिलेली आहे तो माणूस आम्हाला कधीही बघायला मिळाला नाही. आणि आज या मुलांना ही कविता सादर करायला मिळते आणि समोरची मुलं पाहत आहेत की आपल्यासारखंच कोणीतरी कविता म्हणत आहे. आणि हेही जाणवलं की या मुलांच्या कविता ऐकताना मुलं खूप मन लावून ऐकत होती. आम्हा मोठ्या माणसांच्या कवितांपेक्षा मुलांच्या कविता मुलांनी मन लावून ऐकल्या. ही गोष्ट मला नोंदवावीशी वाटते खरं, आणि याबद्दल शासनाचं कौतुक करावं असं वाटतं. धन्यवाद कल्पना. ते तांबे सरांना काय वाटलं? नवी पिढी खूप छान लिहिते आहे, भाषेवर उत्तम त्यांचं प्रभुत्व आहे आणि सादरीकरणही इतकं छान आहे की बस आम्हीसुद्धा त्यांच्याकडनं शिकावं अशी परिस्थिती आहे. मला म्हणजे या सगळ्यांचं बघताना असं जाणवलं की तुम्ही पण सगळे लहान वयात अशा कविता करायचा का? करतच असणार. मला वाटतं की एक ते लहान वयातच ती प्रतिभा जाणवत असावी. म्हणजे शब्द आणि सगळ्याजवळ असतात पण ती प्रतिभा घेऊन लहानपणी केली आहे का तुम्ही कोणी कविता? आठवते का कोणाला? हो, लहानपणी सगळेजण लिहिण्याचा प्रयत्न करतात हे अगदी बरोबर आहे. पण ही पिढी पाहिल्यानंतर असं वाटतं की त्यांना ज्या प्रकारचं एक्सपोजर आहे, त्यांना जी धिटाई आहे त्यांच्यामध्ये जे मांडण्याचं कौशल्य आहे, त्यांचं जे सादरीकरण आहे ते नक्कीच आमच्या पिढीपेक्षा फार उत्तम आहे. आणि शासनाचं आणि या संयोजकाचं मला याच्याकरता अभिनंदन करायचं आहे की आमच्या जुन्या सगळ्या लिहिणाऱ्यांसमोर हे नवे जे सोबतीला ठेवले, तर कदाचित आम्हालाही त्याच्यातून लक्षात येतं की आता विषय कुणीकडे निघले पाहिजेत, आपण कसं लिहिलं पाहिजे, नव्या लोकांना काय हवं आहे, त्याचा एक वस्तुपाठ या कवींनी सादर केला. आणि खरंच असतं की उद्याचं काय आहे हे फार महत्त्वाचं आहे की ही सगळी परंपरा जी आपली ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, एकनाथ
चक्रधर स्वामी यांच्यापासून सगळी सुरू झालेली परंपरा पुढे येत ती आता इथपर्यंत येते आहे. आणि मला असं वाटतं की खूप जण आपण म्हणतो की मराठीचं काही खरं नाही, पण आज मला असं वाटतं की एवढी चिंता करायची गरज नाही. आमचे नवे लिहिणारे लोक आहेत, त्यांचं आपण अभिनंदन केलं पाहिजे. अच्छा, संगीताताई तुम्हाला काय वाटतं? बरं, मला मी उभं राहून मुलांना त्यांनी मला विचारलंय की तुम्हाला काय वाटतं. तुम्हाला काय वाटतं सगळ्यांना? तुम्हाला असं वाटतं का की आपण सुद्धा कविता लिहावी, आपल्याला सुद्धा कविता लिहिता यावी, असं कुणाकुणाला वाटतं? हात वर करा. आपल्याला कविता लिहिता यावी असं कुणाकुणाला वाटतं? बघा किती जणांना वाटतंय, हो की नाही? पुष्कळ हात वर झाले. खूप जणांना वाटतंय. तर या मुलांनी या मुलांचं नीट ऐकायला पाहिजे, यांचा आदर्श ठेवायला पाहिजे. कारण मला असं लक्षात आलं की ही मुलं चांगलं वाचतात. कारण जेव्हा चांगलं वाचलं जातं तेव्हा चांगलं लिहिता येतं. म्हणून तुम्ही सर्वांनी काय केलं पाहिजे? आधी वाचन काय केलं पाहिजे? वाचलं पाहिजे. चांगलं वाचलं, चांगली पुस्तकं वाचली तर तुम्हाला चांगलं लिहिता येईल. म्हणून मी या सगळ्या मुलांचं खूप अभिनंदन करते. आणि असंच छान लिहित राहा आणि त्यापेक्षा जास्त वाचत राहा, म्हणजे आणखी चांगलं आपल्याला लिहिता येईल एवढंच सांगते. खूप सुंदर कार्यक्रम आज बाल मराठी संमेलनामध्ये हा झालेला आहे. त्याबद्दल सगळ्या मुलांचं आणि तुम्हा सगळ्या ऐकणाऱ्या, चांगलं ऐकणाऱ्या मुलांचं आणि सगळ्या सन्माननीय व्यक्तींचं मी अभिनंदन करते. सगळ्यांनी या मुलांचं टाळ्या वाजवून कौतुक करावं असं सांगते. धन्यवाद. तुम्हाला मुलांना काही सांगायचं आहे? तुम्हाला कशी सुचते आणि कसं वाटलं की कधीतरी आपण कविता करावी? तुमच्यापैकी कोणाला सांगता येईल? सांगते. तर मला एक गोष्ट सांगायला आवडेल की मी जेव्हा पहिल्यांदा रंगमंचावर सादरीकरण केलं होतं तेव्हा संगीता बर्वेंनी लिहिलेलं मिनूचं मनोगत मी सादर केलं होतं. आणि मला कविता लिहाव्याशा वाटतात कारण मी बरीच लहानपणापासून कवितांची पुस्तकं, छोट्या छोट्या यांची पुस्तकं वाचलेली आहेत. म्हणजे सरांनी सादर केली ते उमराचं लग्न, ती कविता वाचलेली आहे मी आधी. आणि दासू यांची एक कविता आहे माझे अक्षर, जी माझ्या अक्षराला अगदी तंतोतंत लागू आहे. त्या म्हणजे तशाच कविता सुचतात. आणि असं कविता कशा सुचतात या प्रश्नाला उत्तर आहे असं मला नाही वाटतं. म्हणजे असं वाटतं एखादी वेळेस कधीही सुचतात त्या कविता. म्हणजे शाळेत तासाला बसल्यावर सुचतात, नावडत्या तासाला सुचतात, पिटीच्या तासाला खेळताना सुचतात. काहीही बंधन नसतं कविता सुचवायला. छान वाटलं मला. पण मला श्रीकांतला विचारावं असं वाटलं की त्यांनी अगदी समयस्फूर्त ज्याला म्हणतो की इथे भाषाचं मुलांचं संमेलन आहे, बाल संमेलन, आणि त्यांनी त्याच्यावरच कविता केली आणि त्याला हे समजलं की हे माननीय उदय सामंत सरांनी आयोजित केलेलं संमेलन आहे. किती यथार्थ कविता केली त्यांनी. तर तुला असं कसं वाटलं की ही कविता करावी? थँक्यू. हा प्रश्न विचारला. वक्तृत्व स्पर्धा होती, त्यामध्ये मी भाग घेतलेला. आणि तेव्हा प्राईज डिस्ट्रीब्युशनच्या वेळेस आमच्या इथे पुण्यामध्ये रामकृष्ण मोरे नाट्यगृह होतं. त्यात आम्ही गेलो आणि तिथे रामदास फुटाणे सर आलते आणि फक्त त्यांनी 7 ते 8 वळ्या बोलल्या. मला ते काही कळत नव्हतं. अख्खं पब्लिक टाळ्या वाजवत होतं, हसत होतं. मला ते कळत नव्हतं. मी माझ्या पप्पांना विचारलं. मग त्यांनी सांगितलं हे असं म्हणजे ते टोमणे वगैरे असं सांगतात ते. आणि मला तेव्हापासून कविता सादर करायला खूप आवडायला. आणि आमच्या घरी न्यूजपेपर पण येतं आणि न्यूजपेपरमध्ये कधी कधी शुक्रवार शनिवार ओळ्या असतात. त्यातल्या 2 वेळा मी घेतो आणि मग जुळवायला सुरू करतो. मला हा संधी आवडला. खूप छान. एकदा याच्यासाठी टाळ्या वाजवा. तुम्हालाही करता येणं बघा शक्य आहे तो जे करतो आहे. तुम्हाला सांगायचं आहे प्रसाद तुला? मी कविता लिहायला सुरुवात केली ती म्हणजे 5वीत असताना. 5वीला माझा प्रवास सुरू झाला ते म्हणजे माझ्या शाळेचे प्राचार्य रवींद्र पाटील सर, म्हणजेच शिवतरी प्रतिष्ठा नवी मुंबई संचलित संवाद नात्यांचा कविता.com याचे सर्वेसर्वा यांच्यामुळे मला म्हणजे स्फूर्ती मिळाली कविता लिहिण्याची. आणि आजवर आम्ही महाराष्ट्रभर 80हून अधिक कार्यक्रम केले. वाड्या वस्त्या तांड्यावर आम्ही भरपूर म्हणजे ते माझ्यासाठी एक प्रेरणास्थान आहे. आज मी जे काही तुमच्यासमोर उभा आहे त्याच्या पाठीमागे फक्त आणि फक्त संपूर्ण कविता.com टीम आणि
आदरणीय रवींद्र पाटील सर आहेत. आणि मी एक सांगू इच्छितो की दरवर्षी आम्हाला कविता.comच्या टीमला 3 वर्ष पूर्ण झाले आणि तिसऱ्या वर्धापन दिनाचे अध्यक्ष माननीय प्रवीण दवणे सरच होते. आणि मला इथे आमंत्रित केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तिला बोलायचंय. नमस्कार. सगळ्यात आधी तर बाल मराठी संमेलन 2026 इथे आम्हाला एवढ्या मोठ्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कवींसोबत बसवलं आणि आम्ही जे काही लिहिलं ते सादर करण्याची संधी आम्हाला दिली त्याबद्दल सगळ्यात आधी आभार. मला असं वाटतं माझी कविता लिहिण्याची सुरुवात ही संकर्षण वाया स्पृहा नावाचा एक काव्य वाचनाचा कार्यक्रम आहे. सगळ्याच प्रचलित स्पृहा जोशी आणि संकर्षण कराडे या दोघांचा हा कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम मी 2020-21मध्ये पहिल्यांदा पाहिला होता आणि तो कार्यक्रम बघून खरं तर मी खूप इन्स्पायर झाले होते की आणि तो अख्खा कार्यक्रम हा फक्त कवितांवरती आहे. त्यांच्या स्वलिखित कविता किंवा इतर कवींच्या त्यांना आवडलेल्या कविता अशा त्या सादर करतात आणि तो अख्खा 2.5-3 तासांचा कार्यक्रम ऐकल्यावर मला असं जाणवलं होतं की कविता आपण केली पाहिजे आणि ते जसं स्टेजवर छान सादर करतात तसंच आपण छान सादर केलं पाहिजे. आणि मग तेव्हा मी शाळेमध्ये ऑफ पिरियडला पहिली कविता लिहिण्याचा प्रयत्न केला. त्याचं नाव होतं नाती गोती अशी ती पहिली कविता होती आणि मग त्याच्यानंतर वेगवेगळ्या विषयांवर कविता मी लिहित गेले. मला असं वाटतं कविता सुचण्यासाठी वाचन अर्थात महत्त्वाचं आहेच पण तुमची काल्पनिकता तुम्ही किती कल्पना विश्वात रमू शकता हे कविता सुचण्यासाठी तितकंच महत्त्वाचं आहे. आणि आपली काल्पनिक शक्ती जर तितकी स्ट्रॉंग असेल आणि आपण एखाद्या विषयावर जास्तीत जास्त कल्पना करू शकतो तर आपण कुठल्याही विषयावर सहज कविता करू शकतो असं मला वाटतं. परत एकदा बालमराठी संमेलनाचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. थँक्यू बेटा. खूप छान. शाबास. मला असं वाटतं की एक एक कविता आता आपण मोठ्या सगळ्या कवींची ऐकूया आणि म्हणजे तुम्हाला एक प्रेरणा त्याच्यातून मिळेल. आणि बघा की मगाशी त्यांनी कविता सादर केल्या पण आता त्यांच्या आवडीची कविता ते सादर करतील एक एक जण. मी ठीक आहे. मी रमेश तांबेंना विनंती करते त्यांच्यापासून आपण सुरुवात करूया. थोडासा वेळ आहे आपल्या हातात तर एक एक कविता तुम्ही त्यांची ऐका आणि तुम्हीही ऐका मुलांना. आजकाल मोबाईल हा एक मोठी समस्या बनलेली आहे. शाळा असो घर असो सगळीकडनं ही ओरड असते की मोबाईलचं करायचं काय. त्या मोबाईलवर मी श्लोक लिहिलेले आहेत जसे रामदास स्वामींचे श्लोक आहेत तसे माझ्याकडे झोपेचे श्लोक आहेत खाण्याचे श्लोक आहेत आणि मोबाईलचे श्लोक आहेत. त्यातले मोबाईलचे श्लोक आपण ऐकूया. मला वाटते जवळ मोबाईल असावा दुरावा तयाचा कधीही नसावा जरी का असेना आम्ही झोपेत जरी का असेना आम्ही झोपेत असावा मोबाईल सदैव सोबत बाळा परिया पुल्या त्याला जपावे बाळा परिया पुल्या त्याला जपावे बारीक लक्ष त्यावरी असावे वाजता रिंग पटकन घ्यावा मायेने त्याला कानी धरावा हळूच फिरवून त्यावरी बोट हळूच फिरवून त्यावरी बोट बघावे चित्रे 1760 दिवसभर मित्रांशी चॅटिंग करावे दिवसभर मित्रांशी चॅटिंग करावे उरलेल्या वेळात सेल्फी काढावे काय सांगू उपयोग तुम्हा तयाचे काय सांगू उपयोग तुम्हा तयाचे करताना अभ्यास काय सांगू उपयोग तुम्हा तयाचे ज्ञान तो देई अवघ्या जगाचे करताना अभ्यास बाजूला हवा करताना अभ्यास बाजूला हवा मिनटा मिनटाला जरूर पहावा आई बाबांची काळजी नसावी त्यांच्याच शेजारी बैठक मारावी वर्षात त्याला बदलून घ्यावा नव्याचा ध्यास मनी धरावा रमा सांगे मोबाईल राक्षस प्रेमळ तुम्ही पद्धत होती तुका म्हणे ज्ञाना म्हणे तसा मी रमेश रमा सांगे मोबाईल राक्षस प्रेमळ तो खाईल तुमची बुद्धी आणि वेळ जय जय मोबाईल बाबा प्रसन्न. धन्यवाद. कल्पना जी. बालकवितांचा मूड आहे. माझ्या
माझ्याकडे बालकविता आहेतच. एक होता सरडा रंगाने करडा, सर 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 झाडावर चढला, धपकन अचानक खाली पडला. खार म्हणाली पडलास काय, सरडा म्हणाला घसरला पाय. अशा शेतातल्या खूप कविता आहेत. आणि कॅडबरीचे पाकिट एक आहे, जसं की कॅडबरीचे पाकिट गणपतीला आवडले, मोदकाच्या ऐवजी त्याने ते निवडले. कॅडबरीला दिला मोदकाचा आकार, बघताच त्याच्याकडे मानेने होकार. 21 गट्टम करून त्याने गुणगुणले गाणे, वा वा म्हणे. गणपतीचा मात्र एक तोटा झाला, होता 1.5 दात तोही किडून गेला, होता 1.5 दात तोही किडून गेला. क्या बात आहे. छान, मस्त. जेवणाची वेळ झालेली आहे, त्याच्यानंतर आम्ही जेवणार आहोत. त्यामुळं जेवणाच्या संदर्भातली एक कविता आहे. कवितेचं नाव आहे भात खाऊ. आपल्याकडे भाताचे किती प्रकार असतात? तुमच्याकडे काही प्रकार असतील, आमच्याकडे मराठवाड्यात काही प्रकार असतील, विदर्भात काही असतील, पश्चिम महाराष्ट्रात काही असतील, मुंबईत काही असतील, कोकणात काही असतील. तर मी जे हे भाताचे प्रकार सांगतोय ते ऐका आणि तुम्हाला कोणते कोणते आठवतात ते मला नंतर सांगा. भात खाऊ. जे खातील आमटी भात, जे खातील आमटी भात त्यांचे किडणार नाहीत दात. जे खातील आमटी भात त्यांचे किडणार नाहीत दात. जे खातील मसाले भात, जे खातील मसाले भात त्यांना मिळतील सुट्ट्या 7. जे खातील मसाले भात त्यांना मिळतील सुट्ट्या 7. जे खातील साखर भात, जे खातील साखर भात श्रीमंत होतील रातोरात. जे खातील साखर भात श्रीमंत होतील रातोरात. जे खातील वडा भात, हे विदर्भातला प्रकार आहे. जे खातील वडा भात जादू करतील त्यांचे हात. जे खातील वडा भात जादू करतील त्यांचे हात. जे खातील तूप भात, जे खातील तूप भात त्यांच्या डोक्यात पेटेल वात. जे खातील तूप भात त्यांच्या डोक्यात पेटेल वात. जे खातील दूध भात, जे खातील दूध भात गणित सोडवतील हातोहात. जे खातील दूध भात गणित सोडवतील हातोहात. जे खातील पिठलं भात, जे खातील पिठलं भात त्यांच्या अंगावर येईल कात. जे खातील पिठलं भात त्यांच्या अंगावर येईल कात. जे खातील कढी भात, जे खातील कढी भात ते करतील बडी भात. जे खातील कढी भात ते करतील बडी भात. आणि शेवटी जे खातील मासे भात. केंद्रे सर, जे खातील मासे भात ते ओलांडतील समुद्र सात. ते ओलांडतील समुद्र सात. जे खातील मासे भात ते ओलांडतील समुद्र सात. व्हेरी गुड, खूप छान. धन्यवाद सर. मुलांनो, तुमच्यासाठी एक खारुताईची कविता वाचते. खारुताई आणि सावलीबाई. कवितेचं नाव आहे खारुताई आणि सावलीबाई. ती खारुताई आणि सावली या दोघी एकमेकींशी बोलतायत. गुलमोहराच्या फांदीवर बसली होती खार. गुलमोहराच्या फांदीवर बसली होती खार. ऊन होते दुपारचे पण सावली होती गार. कसलं बाई कडक ऊन, जर्रा नाही वारा. कसलं बाई कडक ऊन, जर्रा नाही वारा. खारुताईच्या रागाचा चढत होता पारा. ती काय म्हणते सावलीबाईला, सावलीबाई तुम्ही आलात म्हणून तरी बरं. सावलीबाई तुम्ही आलात म्हणून तरी बरं, नाहीतर आज माझं मुळीच नव्हतं खरं. माणसं भारी अगोदर झाडं टाकतात तोडून. माणसं भारी अगोदर झाडं टाकतात तोडून. घोरं बांधतात
स्वतःची आमची घरं मोडून. मग काय सावलीबाईनं काय केलं? सावलीबाईनं सावरला भला थोरला पदर. सावलीबाईनं सावरला भला थोरला पदर आणि म्हणाली, माणूस ना स्वतःचीच करतो कदर. सगळं कळतं त्याला पण वळत मात्र नाही. सगळं कळतं त्याला पण वळत मात्र नाही. एक सांगते, कुठली झोळ त्याला सोसत नाही. म्हणून म्हणते खारुताई रागराग नको करू. म्हणून म्हणते खारुताई रागराग नको करू. अगं लावेलच तो नवं झाड तोवर धीर धरू. लावेलच तो नवं झाड तोवर धीर धरू. धन्यवाद. खूप छान. आणि आता या कवितांचा समारोप करायची विनंती मी कविवर्य प्रवीण गवणे सरांना करते. मित्रमैत्रिणींनो, आजच्या या सगळ्या मैफलीतली बहुधा समारोपाची कविता मी सादर करतो आहे आणि त्यामुळे ती निवडताना मी अशी निवडली की पुस्तकं आपल्याला काय देतात, भाषा वगैरे पुढचा विचार आहे. तुम्ही लहान मुलं आहात आणि त्यामुळे इथे जी लहान मुलं बसले त्याच्यातली एक मुलगी आणि ज्याला पुस्तकाचा काहीच संपर्क नाही, पुस्तकाशी ज्याचा काही संबंध नाही, तो या मुलीला काहीतरी विचारतो. अशी ती प्रश्नोत्तर आहे. कविता मुक्तछंदातली आहे, थोडी गंभीर असेल पण आज मला ती महत्त्वाची वाटते इथे सादर करायला. माझ्या पुस्तकाचं झाड या कविता संग्रहातून ही कविता मी निवडली. कुणीतरी मला विचारलं, तुझ्या आईबाबांनी तुझ्यासाठी काय ठेवले? कुणीतरी मला विचारलं, तुझ्या आईबाबांनी तुझ्यासाठी काय ठेवले? आता तुम्हाला माहिती आहे, काही जण जमीन ठेवतात, दागिने ठेवतात, आणखीन काही वस्तू ठेवतात. तर ती उत्तर काय देते पहा. कुणीतरी मला विचारले, तुझ्या आईबाबांनी तुझ्यासाठी काय ठेवले? मग मी त्यांना माझ्या अंगणात घेऊन गेले. तिथे त्यांनी माझ्यासाठी रुजवलं होतं पुस्तकांचं झाड. आता त्याला फांद्या फुटून ते झाले होते ताडमाड. आता तो काय विचारतो, ही एवढी पुस्तकं यात काय एवढं? त्याने विचारले. मी म्हणाले, कळणारच नाही तुला, वाचल्याशिवाय यात काय आणि केवढं. बघत राहिला तो. तिच्या उत्तरावर त्यांनी काय दिलं? बघत राहिला तो न उघडलेल्या पुस्तकासारखा. आयुष्यात उभा असून आनंदाला पारखा. मग मी पुन्हा रमले पुस्तकाच्या झाडाशी, कवितेच्या फुलाशी, चरित्राच्या मुळाशी. कथेच्या फांदीशी, मला अंतर्बाह्य समृद्ध करणाऱ्या हिरव्यागार प्रदेशाशी. कधीतरी मी एकटीच असते, पुस्तकाच्या झाडाशी बोलत बसते. काय म्हणते मी? पुस्तकाच्या झाडा असाच राहा अंगणात, अजून फुलत, अजून बहरत गाण्याचे चांदणे
असेच बरसत असेच बरसत मग काय होईल? ऐका बाळांनो, मग काय होईल? एके दिवशी पुस्तकाचं झाड मला एक बी देईल. मग पुस्तकाचं झाड मला, मग पुस्तकाचं झाड मला एक बी देईल आणि माझ्या हातून नवं पुस्तक हळूच लिहून होईल, हळूच लिहून होईल. धन्यवाद. असंच बीज आपल्या या सगळ्या नवकवींनाही सापडो आणि त्यांच्याही हातून एक पुस्तक तयार हो, लिहून हो, अशीच कामना करूया. खरंच आहे हे लहान वयात शब्दांमधून जग दिसतं मुलांना. आपण त्यांना सांगतो हे झाड आहे, पाणी आहे, समुद्र आहे, आकाश आहे, आभाळ आहे. लहान वयात शब्दांमधून जग दिसतं. तरुणपणात शब्दांमधून मन कळतं. प्रौढपणी शब्दांमधून अर्थ कळतो आणि वयात आल्यानंतर शब्दांचा मागचा हेतू कळतो. हा संपूर्ण शब्दांचा प्रवास याही बालकवींच्या आयुष्यात येईल आणि जो ह्या कवींना समजला आहे तो ह्यांनाही समजेल आणि हे आपल्या भविष्यातले मोठे कवी होतील या विश्वासाने आणि या प्रार्थनेने आजच्या या कवी संमेलनाचा समारोप करूया. आपले बालकवी मीरा निमगावकर, प्रबोधिनी पाठाडे, श्रीकांत ढोबळे, नीलाक्षी जानवे, कामाक्षी सोनवणे आणि प्रसाद माळी या सगळ्यांनाचं खूप खूप कौतुक, आभार मानत नाही पण यांना या सगळ्यांच्या वतीने आशीर्वाद देते.